नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचा यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. खरीप 2020च्या पीक विम्याचे तब्बल 134 कोटी रुपये अखेर जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढाईला या ठिकाणी मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, नेमकं पैसे कधी मिळणार, चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2020च्या हंगामातील पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे. महायुती सरकारने 134 कोटी 11,91,938 रुपयांचा निधी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांच्या खात्यात वर्ग करण्यास अंतिम मान्यता या ठिकाणी पीक विमा कंपनीकडून देण्यात आलेली आहे. खरीप 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे विशेषतः सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि मात्र पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात तांत्रिक अडचणीचा दाखला या ठिकाणी देत विलंब केला जात होता. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा सुरू केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 24 नोव्हेंबर 2025 आणि 18 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण आदेश देत विमा कंपनीला दुसरा हप्ता थेट शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही विमा कंपनीची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला. आता निधी कसा दिला जाणार? 134 कोटी 11 लाख रुपयाचा जो निधी आहे तो कृषी कार्यालयाच्या ESCROW खात्यातून या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांच्याकडे या ठिकाणी वर्ग केले जाणार आहे. याशिवाय बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने न्यायालयात जमा केलेले 75 कोटी रुपये आणि त्यावरील व्याजही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. या संदर्भातील सुनावणी लवकरच होणार असून त्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा. मागील 5 वर्षापासून सुरू असलेल्या या संघर्षाला अखेर यश मिळालेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील सुमारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पीक विम्याची रक्कम जमा होण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. हा निर्णय म्हणजे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. आता खरीप 2020चा पीक विमा अखेर मिळवण्याचा मार्ग 134 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संघर्षाला या ठिकाणी निधीचं वितरण जे आहे होणार आहेत आणि पैसे कधी जमा होणार याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती आता लवकरच येणार आहेत. तर अशा प्रकारे बघितलं तर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 134 कोटी रुपयांचा खरीप 2020चा पीक विमा जमा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.